ऐरोली सेक्टर 5 सिद्धिविनायक मंदिराजवळ सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील अपना फाउंडेशन ऐरोली यांच्यातर्फे श्री सिद्धिविनायक नवसाची पदयात्रा ऐरोली सेक्टर 5 ते सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी दादर पर्यंत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। प्रमुख पाहुणे नवनिर्वाचित महापौर दशरथ भगत व नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते। गेली 20 वर्ष पदयात्रा कार्यक्रम श्री सिद्धिविनायक पदयात्रेचे अपना फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत कामत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात येते। यासाठी रजिस्ट्रेशन दरवर्षी वाढत आहेत। यावर्षी जवळपास 600च्या वर रजिस्ट्रेशन झाले। ऐरोली, वाशी, उल्वे, उरण, पनवेल, मुलुंड, भांडूप, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, बदलापूर, नागपूर, सांगली येथून नागरिकांनी सहभाग दर्शविला। सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात अनंत कामत यांनी आपल्या घरी सर्व सहकाऱ्यांसोबत चांदीच्या गणपतीची आरती करून केली। तसेच सिद्धिविनायक मंदिरात पूजा हार अर्पण करून स्थापना करून गणपती ठेवण्यात आला। यावेळी आलेल्या सर्व पाहुण्यांचे महापौर दशरथ भगत व उपस्थित महिला व पुरुष मान्यवरांचे शाल देऊन स्वागत करण्यात आले। आलेल्या पाहुण्यांचे स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजीत करत तसेच महिलांनी दीप प्रज्वलन केले। सर्व पदयात्रा सेवेकरी यांनी आपल्या सहकार्यासोबत महाआरती केली। या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। पदयात्रेची सुरुवात महापौर, नगरसेवक व स्वतः अनंत कामत यांनी श्रीफळ वाढवून केली। पदयात्रेत मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष तसेच युवक यांनी आपली उपस्थिती दर्शवली। ठिकठिकाणी पदयात्रेत नागरिकांनी स्वागत केले व अल्पोपहार कार्यक्रम आयोजन केले होते। यावेळी अनंत कामत यांनी सर्वांचे पदयात्रा सेवा मंडळ, बस, पाणी, फळे, फुले, फटाके, फूड सेवा मंडळ, बिस्किट, मेडिकल किट प्रायोजकांचे व लोकांचे आभार मानले। यावेळी कमिटी मेंबर अनंत कामत, प्रेसिडेंट पराग पाटील, सचिन यादव, रविराज भोईटे, सुरजित बिस्वाल, विनय येडगे, केशव कामत, रमेश देवादिगा, सुनील गोळे, दीपक पाटील, शिवाजी मगर, सुदर्शन शेट्टी, जयेश नाईक, गणेश पाटील, गणेश नाईक, विनोद नाईक, अमर सिंग, घनश्याम पलोड तसेच उच्च शिक्षण व गतकालीन युवक सेवेकरी गणेश कामत, संकेत शिंदे, निहाल भानुशाली, जय आदमने, रोहन काळे, वेद नाईक, क्रिश बिस्वाल, प्रज्वल हारगुडे, नितांशु पाटील, तन्मय पाटील तसेच यशराज या सर्वांचे महत्त्वाचे योगदान होते। आयोजकांच्या वतीने सर्व सेवेकरी, स्वयंसेवक, पदयात्री, मॅनेजिंग कमिटी यांचे मनपूर्वक आभार। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। ऐरोली ते सिद्धिविनायक प्रभादेवी असा गेले 20 वर्षापासून ही जी पदयात्रा या ठिकाणी मंडळाच्या वतीने केली जात आहे। प्रथम या मंडळाचं अभिनंदन करतोय। एक सातत्य ठेवलेलं आहे आणि ही जी पाययात्रा आहे या नवी मुंबईच्या विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी आणि या नवी मुंबईच्या सुख शांतीसाठी आणि सर्वांच्या प्रगतीसाठी ही जी पदयात्रा काढली जाते। गणपतीच्या चरणी नम्र निवेदन आहे की जी मंडळांना अधिक शक्ती द्यावी, अधिक बल द्यावं आणि ही ऐरोली आहे आणि पूर्ण नवी मुंबई अधिक नाईक साहेबांच्या नेतृत्वात मजबूत जे आहे ते अधिक मजबूत व्हावं असं या ठिकाणी मला वाटतं। आणि पुढल्या वर्षी 21 वर्ष 20 पूर्ण झाले, आता 21 वर्षात पदार्पण आहे आणि आमचं पूर्ण पाठबळ आहे आणि सर्व आम्ही सोबत आहोत। मेरा नाम सीता सुब्रमण्यम है, ऐरोली में रहते हैं, 40 साल से। मैं बचपन से आनंद कमरे को जानते हैं। अपना ये प्रोग्राम है ना 10 साल से एक बार बनने से भी एकदम धूमधाम से हो रहा है। मंदिर में पूजा पाठ सगळे होते हैं, सब कुछ में बात देते हैं, अपना मंदिर में आके सब कुछ देते हैं, बहुत अच्छा तरह से होके जा रहे हैं। अभी ये सर फाउंडेशन पिछले 20 सालों से सिद्धिविनायक महाराज गणपति बप्पा का जो पदयात्रा यहाँ से ऐरोली से सिद्धिविनायक जाता है, इसमें इन्होंने 20 सालों में दिन पे दिन यहाँ पे लोगों की संख्या और भक्तों की संख्या बढ़ती जा रही है। और इसके फाउंडेशन जो अपना फाउंडेशन है, इसके आनंद जी हो, भोटे जी हो, देशमुख जी हो, सचिन यादव जी हो, ऐसे तमाम जो सिद्धिविनायक बप्पा के तरफ भक्ति और विश्वास और उनकी तरफ जो लोगों का आकर्षण बढ़ रहा है बप्पा का, और बप्पा की वजह से जो लोगों को लाभ मिल रहा है
ये लाभ को देखते हुए नौसाची पद यात्रा ये बहुत बड़ी बात है कि बप्पा के की तरफ लोगों का जो रुझान और इस पद यात्रा की तरफ जो व्यवस्था है, ये अपना फाउंडेशन इतना अच्छा कर रहा है कि मैं इन सारे मंडल के पदाधिकारियों को बहुत बहुत धन्यवाद देता हूं। और इतना अच्छा ये पद यात्रा ये हर साल करते हैं और बप्पा की तरफ से मैं ऐरोली की सभी लोगों को इसमें आके पद यात्रा में सम्मिलित हो, ये मैं सभी से अनुरोध करता हूँ। धन्यवाद। अपना फाउंडेशनचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आनंद कामत गेली 20 वर्ष सगळ्या सहकार्याने घेऊन इथं पदयात्रा करतात। सिद्धिविनायक मंदिर शब्द 5 च्या इथून तर प्रभादेवी सिद्धिविनायक मंदिर इथून गेली 20 वर्ष लोक पायी चालत असतात। त्या चालण्याने प्रत्येक वर्षी लोक वाढतात। त्याचं कारण असं आहे की ही नवसाची पदयात्रा आहे, त्याच्यामुळे कोणाला ना कोणाला देव पावतो आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात। आज हे 20 वर्ष चालू आहे। या पदयात्रेसाठी माननीय गणेश नाईक साहेब, संजू नाईक साहेब, आपले संदीप नाईक साहेब हे सगळे प्रत्येक वर्षी कधी ना कधी येऊन गेलेले आहेत, त्यांनाही माहित। तसेच आनंदचे जे राम भक्त जे आहेत अयोध्याचे तेही तिथले काही लोक इथे येऊन गेलेले आहेत। ही पदयात्रा एवढी छान आणि एवढं ऑर्गनाईज करतात तर सगळे मंडळीची जी लोक आहेत ते चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज करतात आणि लोकांना या पदयात्रेचा चांगला अनुभव मिळतो आणि आशीर्वाद मिळतो। ही पदयात्रा अशीच पुढे वर्षानुवर्ष चालवं ही शुभेच्छा देऊन मी माझे शब्द संपवतो। धन्यवाद। फाउंडेशनच्या वतीने ऐरोलीमध्ये दरवर्षी सिद्धिविनायक पदयात्रा निघते। आनंदजी कामत साहेबांनी आम्हाला दरवर्षी बोलवतात। दरवर्षी आम्ही बघतो संख्या जी पदयात्रेची वाढतच चालली। या वर्षी 20वं वर्ष आहे। या वर्षी तर भरपूर संख्येने लोक उत्साही आहेत, त्याच्यामध्ये भाग घेतात। हे नवसाची पदयात्रा माझ्या गणपतीच्या बाप्पा मोरया याच्या वतीने आम्ही शुभेच्छा देत आहे। गणपती बाप्पा मोरया हा 20वा वर्ष कार्यक्रम आहे पदयात्रेचा। श्री सिद्धिविनायक नवसाची पदयात्रा 2026 आम्ही ही आज प्रारंभ करतोय 7 तारखेला आणि ह्या पदयात्रेसाठी आपल्या इथं 550-600च्या वरती रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि ही पदयात्रा 20 वर्षापासून चालत आले आणि ही पदयात्रा ही अपना फाउंडेशन जेवढी आपली टीम आहे त्याच्याच मुली ही पदयात्रा होत आहे आणि ह्या पदयात्रेमध्ये सर्वांनी जोमाने 2-3 महिन्यापासून याच्यामध्ये काम करून या पदयात्रेला शोभा वाढवलेली आहे। तसंच ह्या कार्यक्रमामध्ये विविध लोकांनी भाग घेऊन आपल्या विविध क्षेत्रामधून येतात ह्या कार्यक्रमासाठी आणि या पदयात्रेमध्ये सहभाग होऊन बाप्पाचं दर्शन करून इथून पदयात्रा प्रारंभ होते। ऐरोलीवरनं दत्त मंदिर, आपल्या दिवा सर्कल, मुलुंड, कांजूरमार्ग, घाटकोपर, छेडानगर मध्ये अशी आमचे प्रत्येक ठिकाणी व्यवस्था असते पदयात्रेसाठी। चहा, बिस्किट, फल, फ्रूट आणि ज्युसेस वगैरे त्याप्रमाणे विविध याच्यामध्ये राहून आम्ही ह्या पदयात्रेची सेवा करून ही पदयात्रा आपल्या दादर प्रभादेवीला प्रारंभ होते आणि ह्या बाप्पाचे दर्शन घेऊन सकाळी आम्ही सर्व परततो। ह्या पदयात्रा करण्यासाठी प्रत्येक लोक मदत करतात म्हणून ही पदयात्रा होते आणि जेवढे ह्या पदयात्रेला सेवा करतात त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि बाप्पा त्यांना असंच हे द्यावं आणि आम्हाला सपोर्ट करत राहावं प्रत्येकाने। आणि ही पदयात्रा 20वी वर्ष आहे। आता पुढचा येणारा पदयात्रा हा 21वा वर्ष आहे आणि ह्याला आपल्या त्यासाठी ह्या वर्षी दीपपूजन पण महिला मंडळाने केलं आपल्या आणि ह्या कार्यक्रमाला शोभा वाढवलेली आहे। थँक्यू। प्रत्येकांना शुभेच्छा। बाप्पाचं दर्शन झालं, सर्वांनी दर्शन घेऊन बाप्पाची यात्रा सुरू केली, प्रारंभ झाला। तसंच आपल्या इथं विविध नगरसेवक आणि आपले डेप्युटी मेयर, उपमहापौर दशरथ भगत साहेब पण इथं निमंत्रणानुसार ह्या दर्शनासाठी आले आणि त्यांनी पण शुभेच्छा दिली आणि पदयात्रेला यापुढेही आम्ही मदत करणार म्हणून सांगितलेलं आहे। 21वा वर्ष हा खूप मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे, तर सर्वांनी ह्यामध्ये सहभाग होऊन मी अध्यक्ष असल्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट करणार की सर्वांनी ह्या पदयात्रेला सहभाग होऊन ह्या स्पर्धेची शोभा वाढी। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया।